बघा 50 नंबरचं, खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते? बर्फाला जर आपण उष्णता दिली तर ते आकुंचन पावतं. जर दाब वाढला तर पदार्थाचा द्रवणांक हा कमी होतो. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या साहाय्याने मोजले जाते. वाफेचे प्रमाण. दमट किंवा कोरडेपणा हवेमध्ये असणारे बाष्पाचे प्रमाण यावर अवलंबून नसते. 55. हवेतील बाष्पाचे संगणन होऊन धुके तयार होतं आणि पाऊस पडतो. तर ब आणि क. पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास तिचे आकारमान काय असते? त्याचे आकारमान वाढतं. त्याला पाण्याचे असंगत आचरण म्हणतात. थंड प्रदेशातील जलीय प्राणी 4 डिग्री तापमानास जिवंत राहू शकतात, कारण पाण्यावर तरंगणारे बर्फ विसंवाहक असते. बर्फाखालील पाण्याची उष्णता वातावरणात जाऊ देत नाही. पाण्याच्या असंगत आचरणामुळे वरील सर्व पर्यायाचे बरोबर आहे. खालीलपैकी या धातूची विशिष्ट उष्माधारकता, खालीलपैकी जे धातू आहेत त्याच्यामध्ये लोखंडाची उष्माधारकता सर्वात जास्त असते. किसलेल्या गोळ्यापासून परत बर्फाचा गोळा बनवणे याला पुनर्हिमायन याचं उदाहरण आहे. विशिष्ट उष्माधारकचे SI पद्धतीतील एकक जे आहे ते आहे जूल पर kg डिग्री सेल्सिअस. आणि पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी होपचे उपकरण याचा उपयोग करतात. 1 किलोग्राम पाण्याचे तापमान 14.5 डिग्री सेल्सिअसने ते 15.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी आपल्याला किती उष्णता द्यावी लागते? 4180 जूल इतकी उष्णता द्यावी लागते. शेजारील प्रयोगात रिकामी जागा गुणधर्मामुळे पेन्सिल वाकलेली भासते. ती कशामुळे आपल्याला वाकलेली भासते? ती आपल्याला वाकलेली भासते त्याचं कारण त्याच्यामध्ये प्रकाशाचे अपवर्तन होतं. प्रकाशकिरण तिरका जातो, त्याच्यामुळे प्रकाशाचे अपवर्तन होते. 64 बघा, खालील आकृतीमध्ये 40 अँगल ऑफ इन्सिडेंट आपत्ती कोण जर 40 असेल तर निर्गत कोण किती असतो? इमर्जंट अँगल दोन्ही सारखे असतात, म्हणजे तोही 40 अंशाचा असतो. एक प्रकाशकिरण काचेच्या चिपेच्या पृष्ठभागाशी 40 अंशाचा कोन करत असेल तर त्याचा आपत्ती कोन 50 अंश असतो. सूर्य क्षितिजाच्या थोडासा खाली गेला असताना आपल्याला वर दिसतो, कारण काय? याचे कारण प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशकिरण तिरपे झाल्यामुळे. 67 रिकामी जागा हे अपवर्तनांकाचे एकक आहे. अपवर्तनांकाला एकक नसते कारण की ते गुणोत्तर आहे. n बरोबर स्नेलचा नियम आहे, तो आहे sin I भागिले sin R, याला स्नेलचा नियम म्हणतात. सुरक्षा वाहतुकीकरता विविध रंगाचे दिवे सिग्नल म्हणून वापरतात. यातील तांबड्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी ही 700 नॅनोमीटर इतकी असते. हवेचा काचेच्या संदर्भात 2/3 असल्यास अपवर्तनांक किती असेल? 2/3 असेल. काचेच्या हवेच्या संदर्भात अपवर्तनांक याच्या गुणाकार व्यस्त असतो, म्हणजे 3/2 असतो. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या या प्रक्रियेला प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. आपल्याला इंद्रधनुष्य जो दिसतो ते प्रकाशाच्या अपस्करणामुळे आपल्याला दिसतो. 72 नंबरचा बघा आता. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमण दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. भिंगातून जाताना प्रकाशकिरणाचे 2दा अपवर्तन होते, ते तिसऱ्यांदा कुठं होत नाही. मग प्रकाशकिरण भिंगाच्या बिंदूतून जाताना विचलन होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात. पर्याय क्रमांक ब. रिकामी जागा एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते. की कुठे ठेवली? जर आपण नाभी F1 व प्रकाशीय मध्य यांच्या दरम्यान जर ठेवली असती तर ती प्रतिमा आभासी स्वरूपाची असते. बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर जर एखादी वस्तू ठेवली असता तिची प्रतिमा आपल्याला 2F2 वर भेटते, दुसऱ्या बिंदूवर भेटते. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे त्याच्या प्रकाशीय मध्यापासून मोजतात. पर्याय अ.
78 बघा, बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते, यालाच डोळ्याची बाहुली असं आपण म्हणतो. ती कमी जास्त होते प्रकाशात गेल्यानंतर आणि अंधारात आल्यानंतर. निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू हा 25 सेंटीमीटरचा असतो, म्हणजे आपण 25 सेंटीमीटरच्या आत बघू शकत नाही व्यवस्थित अक्षरं. 80 रिकामी जागा भिंग नेहमी आभासी व खूपच उलट प्रतिमा देतात. ते द्विआंतरवक्र भिंग की जे आपल्याला आभासी आणि खूप छोटी प्रतिमा देतात नेहमीच. डोळ्यातील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता भिंगाचे नाभी अंतर सुमारे 2.5 सेंटीमीटर असते. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल निकट बिंदूचे मानवी डोळ्यासाठी किती असतो, 25. एका विशिष्ट काचेच्या भिंगासाठी एफ दिलेले आपल्याला 0.5 एवढीच माहिती एका विद्यार्थ्याला देण्यात आली. त्यावरून त्या भिंग कोणत्या प्रकारचे आहे हे शोधायला सांगितलेलं आहे आणि भिंगाची शक्ती काढायला सांगितलेली आहे. तर त्याचे उत्तर, त्याची शक्ती असेल 2 डायप्टर + 2 म्हणजे बहिर्वक्र भिंग. निकटदृष्टिता या दोषामध्ये दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. निकटदृष्टिता म्हणजे निकटच्या पाहू शकतो. 84 आणि दूरच्या स्पष्टपणे पाहू शकत नाही. 84 बघा, नेत्रगोल लांबट झाल्याने व नेत्रभिंग त्याची वक्रता वाढल्यामुळे व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. नेत्रगोल लांबट झाल्यामुळे दूरच्या वस्तू तो स्पष्टपणे बघू शकत नाही. दूरदृष्टिता दोषामुळे मध्ये मानवी डोळा काय असतो, दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो. दूरदृष्टिता म्हणजे दूरचं त्याला व्यवस्थित दिसतं पण जवळचं दिसत नाही. 86 बघा, रिकामी जागा हा दोष दूर करण्यासाठी द्विनाभी भिंगाची आवश्यकता असते. दोन्ही नाभी भिंग वापरले जातात. ती वृद्ध दृष्टिता. साधा सूक्ष्मदर्श 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते आपल्याला. रिकामी जागा हा कमी नाभी अंतर असलेल्या 2 बहिर्गोल भिंगाच्या त्याच्या संयोगाने बनलेला असतो. सूक्ष्मदर्शक बनलेला असतो. ब्रॉन्झ हे कोणत्या धातूचे संमिश्र आहे? ब्रॉन्झ हे तांबे आणि कथील या धातूचं संमिश्रण आहे. लोखंड व निकेल आणि क्रोमियम यांचे संमिश्रणाला स्टेनलेस स्टील म्हणतो, जे आपण स्वयंपाकघरात वापरतो. रिकामी जागा हे आम्लरी धर्मी ऑक्साईड आहे. Al2O3 हे दोन्ही असतं, आम्लरी धर्मीसुद्धा असतं आणि आम्लधर्मीसुद्धा असतं. ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटन क्षपन करताना ग्रॅफाईट वापरतात. बघा तुम्ही त्याच्यामध्ये काळ्या रंगाचं ग्रॅफाईट वापरलेलं आहे. ते याला लावलेलं आहे त्यांनी, तोच तर कशाला, त्या भांड्याला लावलेलं आहे. लोखंड हे ॲल्युमिनियमपेक्षा कमी क्रियाशील असतं. झिंक, फेरस, ॲल्युमिनियम आणि कॉपर ही मूलद्रव्ये त्याच्या क्रियाशीलतेच्या चढत्या क्रमाने मांडली तर आपल्याला कोणता क्रम मिळतो? चढत्या क्रमाने मांडायचे आपल्याला, तर मिळतो Cu, Fe, Zn आणि Al. Cu, Fe, Zn आणि Al. पितळाच्या भांड्यावर क्षरणामुळे हिरवट रंगाचा थर जमा होतो. ते टाळण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? त्याच्यासाठी कथिलीकरण ही पद्धत वापरतात. विल्फ्ली टेबल पद्धतीत मृदा अशुद्धी वेगळ्या करण्यासाठी गुरुत्वीय पद्धत वापरतात. गुरुत्वीय बलाच्या साहाय्याने ती वेगळी करतात. ॲल्युमिनियम ऑक्साईड हे उभयधर्मी असतं. ते दोन्ही गुणधर्मात आम्लरी धर्मीसुद्धा असतं आणि आम्लधर्मसुद्धा असतं. ॲल्युमिनियमचा अणुक्रमांक आहे 13 म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपाने पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 3. झिंक ब्लेंडचे रेणूसूत्र आहे झिंक ब्लेंड म्हणजे Zn, झिंक सल्फाईड म्हणजे ZnS. मध्यम अभिक्रियाशील धातूचे निष्कर्षण कसं करतात? भाजणे आणि निस्तापन या दोन्ही पद्धतीने करतात. या पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हाला सर्व आपली जी क्वेश्चन बँक दिलेली आहे ती पूर्ण क्वेश्चन बँक सोडवून देणार आहे. प्रत्येक प्रश्न एक्सप्लेन करणार आहे. पुढे याचं विस्तृत एक्सप्लेनेशन असेल ते बघायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून मी पुढचे जेवढे सगळे प्रश्न टाकणार आहे ते तुम्हाला वेळोवेळी तुमचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.